नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज शिकणार आहोत UPI आय डीच्या माध्यमातून पैसे कसे पाठवायचे. फोनपे ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. आपल्याला UPI आय डीच्या माध्यमातून पैसे पाठवायचे आहेत. त्यामुळे टू बँक UPI आय डीवर क्लिक करायचं आहे. या पेजवर UPI आय डी सिलेक्ट करायचा आहे. इथं बघू शकता मी कोणतीही UPI आय डी ॲड केलेली नाही आहे. तेव्हा ॲड UPI आय डीवरती क्लिक करायचं आहे. बेनिफिशरी UPI आय डी ज्या व्यक्तीला आपल्याला पैसे पाठवायचे आहेत त्या व्यक्तीचा UPI आय डी या ठिकाणी टाकायचा आहे. व्हेरीफाय करायचं आहे. या ठिकाणी UPI आय डीच्या समोर एक व्हेरीफायचं ग्रीन टिक येईल आणि रजिस्टर्ड नेम बरोबर आहे का चेक करायचं आहे. जर बरोबर नसेल तर तुम्ही UPI आय डी हा चुकीचा टाकला असेल. खाली आहे निकनेम, हे ऑप्शनल आहे, या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्याच्यानंतर या ठिकाणी डायरेक्टली तुमचा UPI आय डी सेव्ह झालेला आहे. मी एक वेळ बॅक जातोय. या ठिकाणी UPI आय डी तुम्हाला दिसत आहे. तेव्हा या UPI आय डीवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे इंटर अमाऊंट, इथे तुम्हाला किती पैसे पाठवायचे आहेत या ठिकाणी टाकायचं आहे. टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे वरती ट्रान्सफर मनी टू बँकिंग नेम, ज्या व्यक्तीला पैसे पाठवत आहात तुम्ही त्या व्यक्तीचं पूर्ण नाव आणि या ठिकाणी UPI आय डी दिसेल. इथे पुढे आहे कोणत्या बँकेमधून तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत. जर तुमचे एकापेक्षा अधिक अकाउंट असतील तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर कोणत्या अकाउंटवरनं आपल्याला पैसे पाठवायचे आहेत इथे क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्याच्या नंतर पुढे आहे पे, या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा UPI आय डी टाकायचा आहे आणि राईट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे. व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करून पाहू शकता. पेड टू, ज्या व्यक्तीला आपण पैसे पाठवलो त्या व्यक्तीचा या ठिकाणी निकनेम आणि UPI आय डी आणि अमाऊंट दिसेल आणि खाली बँकिंग नेम, पूर्ण नाव दिसेल. ट्रान्सफर डिटेल, यामध्ये ट्रान्झॅक्शन आय डी दिसेल. डेबिटेड फ्रॉम, ज्या अकाउंटवरनं पैसे गेलेले आहेत त्या बँकेचं नाव आणि UTR नंबर या ठिकाणी दिसेल. पुढे आहे शेअर रिसिप्ट, तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे पाठविले आहात त्या व्यक्तीला पेमेंट झाल्याची पावती पाठवू शकता. शेअर रिसिप्टवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला व्हॉट्सॲपवरती पावती पाठवायची असेल तर मोर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हॉट्सॲपवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर ज्या व्यक्तीला पैसे पाठविले आहात त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी सर्च करायचं आहे. त्या व्यक्तीचा व्हॉट्सॲप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असला पाहिजे. सर्च केल्यानंतर नावावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे आणि सेंड करायचं आहे. पैसे पाठविल्याची पावती त्यांच्या व्हॉट्सॲपवरती सेंड झालेली आहे. तर तुम्हाला समजलं असेल फोनपे ॲप्लिकेशनमध्ये UPI आय डीच्या माध्यमातून कसे पैसे पाठविले जातात.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.